मागच्या काही दिवसांपासून अशोक खरात प्रकरण हे संपूर्ण राज्यभर चर्चेत येतोय. अनेक महिलांवरती अत्याचार या अशोक खरातने केलेला आहेत. जवळपास आतापर्यंत अशोक खरातवरती 10 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि 8 गुन्हे असे आहेत की ते महिलांवरती अत्याचार केलेला आहेत अशा स्वरूपाचे गुन्हे आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये अशोक खरातची जेव्हा चौकशी करण्यात येत होती आणि त्यावेळेस जे अत्याचार झालेले आहेत ते एक विधीचाच भाग आहे अशा पद्धतीचा एक धक्कादायक दावा जो आहे तो अशोक खरातने केलेला आहे. आणि याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत जे अभ्यासक आहेत जे अनिकेत शास्त्री महाराज, आपण त्यांच्याकडनं या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊयात. खरंच अशा पद्धतीचे काही विधीचा भाग आहे का, किंवा जो अशोक खरात आहे हा कुठल्या आधारावरती हा दावा करतो त्या संदर्भात आपण माहिती घेऊया. खरं तर अतिशय ही निंदनीय घटना आहे, संपूर्ण राज्यभर चर्चेत जातोय. जवळपास 8 गुन्हे आतापर्यंत अशोक खरातवरती दाखल झालेले आहेत, पण चौकशीमध्ये हा एक विधीचाच भाग आहे, शारीरिक संबंध म्हणजे अशा पद्धतीचा एक दावा अशोक खरातने केलेला आहे. नेमकं काय तुम्ही कसं बघता या दाव्याकडे? सर्वप्रथम अशोक खरात नावाचा जो मतिभ्रष्ट आणि वासनांध व्यक्ती आहे त्याच्यावरती सरकारने लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी, त्याला भर चौकात फाशी देण्यात यावी असं आम्ही सर्व धर्माचार्यांतर्फे आवाहन करतो. आणि नाशिक पोलीस कमिशनर कर्णिक साहेब, राज्याचे पोलीस महासंचालक श्रीमान दाते सर आणि आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या इतक्या गंभीर प्रकरणामध्ये कार्यतत्परता दाखवली, त्याबद्दल आम्ही त्यांचं कौतुकसुद्धा करतो. परंतु इथून पुढे त्यांनी असं उदाहरण निर्माण करावं की अशी हिंमत कोणी करता कामा नये. आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, शक्ती क्रीडा जगत सर्वम. इतकी सुंदर वचन आपल्या धर्मशास्त्रात आले की जिथे जिथे नारीची पूजा होते, स्त्रियांची पूजा होते, तिथे देवता रममाण होतात. आणि या महामूर्खाने स्त्रियांवरती अत्याचार केले, आया बहिणींवरती अत्याचार केले. त्यामुळे धर्मशास्त्राचा, धर्मविधीचा किंवा तंत्रशास्त्राचा या व्यक्तीचा काडी मात्रही संबंध नाही. त्याला धर्माचा ध माहीत नाही, संस्कृतीचा स माहीत नाही आणि तंत्राचा त सुद्धा माहीत नाही. कारण की तंत्रशास्त्र हे शिव आणि पार्वतीचा अत्यंत पवित्र संवाद आहे. त्याला म्हणतात शिव पार्वती संवादौ. रुद्रयामल गौरीतंत्र, रुद्रयामल डामरतंत्र, भैरवतंत्र, गुरुतंत्र असे अनेक तंत्र हे तंत्रशास्त्रामध्ये अघोरी विद्येमध्ये आहे. परंतु त्यांनी सुद्धा इतकं खालच्या पातळीचं कृत्य केलेलं आहे असं कोणीही सिद्ध तंत्र व्यक्ती याच्यामध्ये नाही आहे, किंवा धर्मशास्त्रातसुद्धा असं लिहिलेलं नाही आहे. हां, धर्मशास्त्रात एक लिहिलेलं आहे की देवी भागवत, हरिवंश पुराण आणि भविष्य पुराणामध्ये असे आपल्याला संदर्भ आढळतात की पूर्वम ये राक्षसा राजंस्ते कलो ब्राह्मणा स्मृता. या उक्तीचा अर्थ असा होतो की जेव्हा जेव्हा असुर आणि राक्षस हे समाजाचं शोषण करतात किंवा करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा तेव्हा ते धर्माचा, साधूचा किंवा आपल्या या भक्तिभावनेचा आधार घेतात, ती कुबडी वापरतात किंवा ते बुरखा किंवा पांघरून घालतात आणि ते त्यांच्या वासना आणि त्यांचं चुकीचे जे पद्धती आहे ते अवलंबतात. याचं उत्तम उदाहरण ह्याच नाशिक क्षेत्रात घडलंय, ते म्हणजे रावणाचं. रावण सीते मातेला हरण करायला कोणत्या वेशामध्ये आला होता? तर साधू वेशामध्ये आला होता. इतकं मोठं उदाहरण आहे. त्यामुळे अशा या क्रूर कर्म्यांपासून, राक्षसांपासून समाजाने सुद्धा सावध राहायला पाहिजे. आणि प्रत्येक हिंदू बांधवांनी, मी तर म्हणेल धर्मसिंधू, निर्णय सिंधू आणि श्रीमद भगवद्गीता ह्या 3 महान ग्रंथांचा आपल्या जीवनामध्ये अभ्यास केला पाहिजे आणि प्रत्येक हिंदूंच्या घरी हे ग्रंथ असले पाहिजे. ही कृती अत्यंत निंदनीय आहे असं आपलं म्हणणं आहे, पण ही विधीचाच एक भाग आहे अशा पद्धतीचा जो दावा आहे तो अशोक खरात वारंवार करतोय. हा विधीच नाही मुळात. कारण की हे बघा, आता माझ्याकडे अजून एक ग्रंथ आहे, या ग्रंथाचंच नाव आहे योनीतंत्र. आता ज्याला ज्ञान नाही तो काय म्हणेल, योनी किंवा लिंग असे शब्द आल्यानंतर तो त्याला गुप्तांगाशी जोडेल. पण जेव्हा संस्कृतचा आपण अभ्यास करतो, संस्कृतचा जेव्हा जो अमरकोश नावाचा जो शब्दकोश आहे, ज्याला डिक्शनरी म्हणतात, त्याच्यामध्ये असं येतं की लिंग आणि योनी याचा अर्थ होतो चिन्ह. ज्याप्रमाणे एखाद्या कंपनीचा लोगो असतो किंवा आपल्या सनातन धर्माचे चिन्ह आहेत, ओम आहे, स्वस्तिक आहे, त्रिशूळ आहे, आदी चिन्हांची सिद्धता, आदी चिन्हांच्या प्रतीकांची पूजा आणि त्या माध्यमातून शक्तीची पूजा. कारण की मगाशी मी सांगितलं की शास्त्रामध्ये आलेलं आहे शक्ती क्रीडा जगत सर्वम. जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत आपण सगळ्यात जवळचं नातं हे शक्तीशी असतं.
आपण माणसाला शिवहीन, गणपतीहीन, हनुमानहीन, विष्णुहीन असं म्हणत नाही, पण शक्तिहीन असं आपण म्हणतो. याचा अर्थ काय? तर एखादा माणूस कमकुवत झाला, त्याच्या टार्गेटपासून तो भरकटला, तर त्याला परत सुयोग्य स्थितीमध्ये आणण्यासाठी त्याला ही शक्ती काम करत असते. जीवनामध्ये शक्तीला फार महत्त्व आहे, तंत्राला खूप महत्त्व आहे. आपण सर्व कुठे ना कुठे एक प्रकारे तांत्रिक सुद्धा आहोतच, फक्त आपल्याला ते ज्ञान समजून घेण्याची आवश्यकता आहे. अजून एक तो अशोक खरात वारंवार दावा करतोय की मी महादेवाचा अवतार आहे, मी कृष्णाचा अवतार आहे, त्यामुळे माझ्यासोबत शारीरिक संबंध केले की तुमचे सगळे अडचणी दूर होतात, अशा पद्धतीनं दावा करत महिलांवरती अत्याचार केले. खूप वाईट आणि लज्जास्पद गोष्ट आहे, मानवतेला काळीमा फासणारी गोष्ट आहे. कारण की जेवढे अवतार होऊन गेलेले आहे, मत्स्य अवतार, कुर्म अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, रामावतार, कृष्णावतार, बौद्धावतार आदी सर्व अवतारांचं जर आपण गुणबाण बघितले आपल्या पुराणांमध्ये, तर कोणत्याही अवताराने असं दुष्कृत्य केलेलं आहे का? आणि त्यांनी जर म्हटलेलं आहे की मी कृष्ण आहे, तू माझी राधा आहे वगैरे वगैरे, खूप म्हणजे त्यांनी देवतेला सुद्धा सोडलं नाही. मी तर म्हणेल तो हिंदू नाहीच आहे, तो एक बहिरूपी आहे, तो कालनेमी आहे आणि त्याच्यावरती फार एकदम कठोर कारवाई व्हायला पाहिजे. आणि हिंदू धर्म जाऊ द्या, हिंदू धर्मामध्ये तर आहेतच, परंतु कुराण, पवित्र बायबल, बुद्धांची त्रिपिटिका आणि पारशी लोकांचा नित्से यांचा ग्रंथ, ह्या सगळ्या ग्रंथांमध्ये जेव्हा आपण बघतो तर याच्यामध्ये सुद्धा इतकं निर्घुण कृत्य आपल्याला कुठेही दिसत नाही. त्यामुळे हिंदू धर्म असेल, अन्य सर्व मत, मजहब, पंथ, संप्रदाय असतील, या सगळ्यांमध्ये आपल्याला हे दुष्कृत्य कुठेही दिसत नाही. त्यामुळे कोणीही अशा भूलथापांना बळी पडू नका, सजग व्हा, जागरूक व्हा आणि हे जेवढे साधू संत स्वयंघोषित आहे त्यांचा सखोल अभ्यास केला पाहिजे, शासनाने सुद्धा आणि समाजाने सुद्धा. त्यांचा पूर्व इतिहास काय आहे, ते कोणत्या विद्यापीठामधनं, कोणत्या गुरुकुलमधनं शिकलेले आहे, त्यांची परंपरा काय आहे, त्यांच्याकडे त्या विषयातली डिग्री आहे की नाही, वगैरे वगैरे. ज्याप्रमाणे आपण डॉक्टर, इंजिनियर, वकील आदी तत्सम क्षेत्रामध्ये जी एक प्रोसेस असते ती पूर्ण केल्याशिवाय त्याला तिथे कार्यरत होता येत नाही, त्याचप्रमाणे धर्मशास्त्रामध्ये सुद्धा एक प्रोसेस आहे धर्मगुरू बनण्यासाठी, ज्याच्यामध्ये 10 नियमांचं पालन करावं लागतं. ब्रह्मचर्येन तपसा वगैरे वगैरे. म्हणजे माणूस ब्रह्मचर्य असला पाहिजे, तपस्वी असला पाहिजे, सत्यनिष्ठ बोलणारा असला पाहिजे, दानी असला पाहिजे, क्षमावान, दयावान असला पाहिजे. आणि याच्याबरोबर 14 वर्षाचं अध्ययन सांगितलेलं आहे. वेद, पुराण, उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि षडदर्शन, या षडदर्शनमध्ये हे ज्योतिषशास्त्र येतं. असा सर्व जो पारंगत होतो तोच त्या गोष्टीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी पात्र असतो. त्यामुळे समाजाने सुद्धा याची खूप दखल घेणं आवश्यक आहे. आपण कलियुगामध्ये आहोत, सत्ययुगामध्ये नाही आहोत, त्यामुळे आपल्याला खूप जागरूक राहणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीचं कुठलंही विधी नाही असं साधू महंतांकडनं सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे. हे जे काही घटना घडलेली आहे ते अत्यंत निंदनीय आहे आणि त्यामुळे अशोक खरातवरती कडक ही कारवाई केली पाहिजे अशी मागणी सुद्धा जे साधू महंत आता करताना आपल्याला बघायला मिळत आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.